Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. जिल्ह्यात तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जिल्हाध्यक्ष फोडला, महिला सेना फोडली, महिला सेना शहराध्यक्ष फोडला, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष फोडला, पॅनल बोर्डचा शहराध्यक्ष फोडला. एवढं सगळं करून जर का महापौर बसत नाहीये तर भाजपा म्हणतात गती म्हणतात ना की औषध पोटात आधी जायचे थोडंसं करू लागलं, पोटानंतर सर्व आजार बरं करतात ना, तसा हा विषय. ते महत्वाचे शहराध्यक्ष होते, त्यांना भाजपने फोडला. हा राग होता. हा राग तर अर्थात आहे. आमच्या संघटना पुढे मागे हा भाजपाचा आहे. तुम्ही निवडणूक ज्यांच्या विरोधात लढवली त्यांच्याच बाजूला जाऊन का बसता? मनसे हा पक्ष ऑलरेडी भाजपाने फोडला, त्याच्यानंतर भाजपाची ही अवस्था. कल्याण डोंबिवलीतलं राजकारण सर्वार्थाने बदललंय आणि ते बदलण्यामागे जर कोणी होतं, म्हणजे जो कोणी आपण म्हणू की गेम चेंजर ठरला, तर तो मनसे पक्ष होता. मनसेने ऐन टाइमाला म्हणजे कोणाच्या म्हणजे मनीधारी नसताना शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे भाजपला चितपट केलं. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे आपण आतापर्यंत लोकांची मतं आहेत का ते ऐकली, पण मनसेच्या नेत्यांचं किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांचं किंवा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण आज जाणून घेऊयात. आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत डोंबिवलीतले, त्यांच्याकडनं आपण हा सगळा विषय जाणून घेऊयात. तुम्ही भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिलात असं म्हटलं जाते, पण नेमका पाठिंबा कोणाला आहे तुमचा? साहजिकच आहे. आमचे सन्माननीय जे नेते आहेत राजूदा पाटील यांनी मागे सांगितलं होतं की आम्ही जे जातोय हे लोकांच्या हितासाठी जातोय पहिली गोष्ट तर, आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही लोकांच्या जे आज लोक ज्या उद्देशाने लोकशाही पद्धतीने मतदान केले त्या मतदानाचा कुठेतरी अनादर होऊ नये किंवा त्या कुठेतरी कुठे वाया जाऊ नये, त्या विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही हा पाठिंबा मनसेने बाकीच्या पक्षांना दिलेला आहे. पण भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की हा आमच्या सोबत हे चुकीचं घडलेलं आहे, युतीला मॅन्डेट दिलेला असताना मनसेची गरज नाही आम्हाला. सर कसं बघा, गरज कोणाला नाही हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही लोकांच्या हितासाठी लोकांची कुठेतरी मूलभूत ज्या सुख सुविधा आहेत त्याच्या कुठेतरी अडी अडचणी येऊ नये म्हणून, आणि तुम्ही बघा सध्याचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. तर आम्ही या ठिकाणी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आमचे 5 नगरसेवक निवडून आले आणि 5 नगरसेवक कुठेतरी बाजूला होतील किंवा आम्हाला निधी मिळणार नाही या प्रभागात कुठले विकास काम करण्यासाठी, तर हा विकास व्हावा, निधी मिळावा आणि आम्ही सत्तेत कुठेतरी सहभागी व्हावा, हा आमचा थोडासा खालीचा वाटा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. पण तुम्ही निवडणूक ज्यांच्या विरोधात लढवली त्यांच्याच बाजूला जाऊन का बसता? सर मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुठेतरी साईडला न होता कुठेतरी विकासाच्या जे प्रवाह आहे त्या प्रवाहात येणं खूप महत्वाचं आहे आणि आम्ही त्या प्रवाहात आता चालण्याच्या दिशेने आम्ही या ठिकाणी उचललेलं पाऊल आहे. तुम्ही शिंदेना पाठिंबा दिलात तर या अर्थी इथे तर हे स्पष्ट झालं आता जवळजवळ की शिंदेचाच महापौर होणार. याच्यामुळे भाजपमध्ये खूप नाराजी पसरली. तुम्ही त्यांना एक प्रकारे इकडे काउंटर केलेला आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही पाठिंबा दिलाय. कोणाला अडी अडचणीत आणू नये किंवा कोणाला दुजाभाव करण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाहीये. ते विकासाच्या मुद्द्यावरती सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावं, त्यांनी केलेला मतदाराचा काहीतरी फायदा व्हावा या गोष्टीसाठी आम्ही दिलेला पाठिंबा. तुमचे इथले महत्वाचे शहराध्यक्ष होते, त्यांना भाजपने फोडला. हा राग होता का? हा राग तर अर्थात आहेच. आमच्या संघटना पुढे मागे हा भाजपाचा आहे. आमचा जिल्हाध्यक्ष फोडलाय, आमचा शहराध्यक्ष फोडला, आमचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष फोडला, महिला शहराध्यक्ष फोडला. हे निवडणुकीच्या तोंडावर का? यांच्याकडे जी संघटना आहे, यांचे शहराध्यक्ष नाही का निवडणूक लढत, यांचा जिल्हाध्यक्ष नाही का निवडणूक लढत, यांचा युवा मोर्चावाला का नाही निवडणूक लढत? यांनी जे केलं परिस्थितीनुसार वरिष्ठ नेत्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि हे स्थानिक पातळीचं राजकारण आहे. बरोबर आहे. तुम्ही बघत असाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वत्र पॅनल सिस्टीम आणि ही पहिल्यांदा आली. असा कुठला पॅनल होता की ज्यांनी हा एक नीट पॅनल म्हणून लढलेत? एकही लढले नाहीयेत. त्यामुळे पॅनलमध्ये कुठे 2 नगरसेवक येणं, कुठे 1 नगरसेवक येणं, त्याला योग्य तो निधी मिळणं आणि तो लोकांपर्यंत निधी पोहोचणं हे कुठेतरी डिफिकल्ट आहे. तुम्ही एकंदरीत बघाल तर कल्याण डोंबिवलीकरच्या जनतेने शिंदे सेनेला मॅन्डेट दिलेलं. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय, आम्ही महायुतीला पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर दिला. आम्हाला बाकी त्यांच्या इतर पक्षातल्या कुठल्याही याच्याशी घेणं देणं नाहीये. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर योग्य तो निधी आमच्या सहकार्यांना, नगरसेवकांना मिळावा आणि हा निधी लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही पाठिंबा दिला. पण याच्यामध्ये खूप मोठी तडजोड झाली अशी चर्चा आहे. कुठली तडजोड? एकूणच म्हणजे भाजपला काउंटर करण्यासाठी ही सगळी तडजोड होती का? कारण की राजू पाटील कधीतरी विरोधात बोलताना शिंदे सेनेबद्दल किंवा एकनाथ शिंदेबद्दल खूप विरोधात टोकाचं बोललेत. असं असताना ऐनवेळी ती झालेली युती, दिलेला पाठिंबा, या सगळ्यामध्ये काहीतरी तडजोड अशी चर्चा आणि त्याच्यातनं सगळं राजकारण बदललेलं आहे आणि मनसेबद्दल एक वेगळं परसेप्शन तयार झालं. हे बघ कसं निवडणुकीचं रणधुमाळी तशी असते.
की कोण विरोधात बोलतो, कोण बाजू घेतो, या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे जे असतात हे वैचारिक मतभेद असतात, कळलं का? त्यामुळे पर्सनल रिलेशन वेगळे असतात. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे की आमचे 5 नगरसेवक आहेत, बरोबर आहे. तर त्या 5 नगरसेवकांना विरोध, यांनी जेव्हा उमेदवार जर काही फोडू शकतात, कशावर नाही नगरसेवक नाही फोडू शकणार? तर कुठेतरी एक सेफ राजकारण व्हावं. आमची कल्याण डोंबिवलीकर या भाजपाच्या या राजकारणाला प्रचंड कंटाळलेत, प्रचंड वैतागलेत. आणि या सगळ्याला अजून यांनी समजा निवडून आलेले नगरसेवक हे फोडायला मागे पुढे केलं नाही. तेच तुम्हाला असं वाटतं का पाठिंबा दिलेले नगरसेवक फोडणार नाही भाजप कशावर? कारण की महाराष्ट्रात बघितलं सत्ता उलथवून टाकलेली त्यांनी जी होती ती, ते इकडे तुमच्यासोबत एक खूप सहज शक्य आहे. कसं आहे की सन्माननीय नेते आणि माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या एका निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीचं राजकारण हे स्थिर झालेलं आहे. त्यामुळे आणि याची बरेचशी- शाश्वती देता येणार नाही तुम्हाला. बरेचशी लोक आहेत की सर्वसामान्य नागरिक आहेत, हे असं बरंच म्हणतात की परिस्थितीनुसार राजूदादांनी जो निर्णय घेतला तो योग्य. मला एकच सांगा की त्या दिवशी म्हणजे कालच राज ठाकरे म्हणाले की मला या सगळ्याची शिशारी आली, मी व्यथित झालोय. तुमच्या स्थानिक राजकारणाचे जे निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे एक प्रकारे तुमच्या म्हणजे शीर्ष नेतृत्वावरती प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की ते भूमिका बदलतात, ते वारंवार भूमिका बदलली जाते. ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच साथीला जाऊन बसले, मग तुम्हाला युती करायची होती ती आधीच करायची होती असं राऊत साहेब म्हणाले. या सगळ्यामुळे तुमच्या नेतृत्वाला कुठेतरी डाग लागतो. भाजपला काँग्रेस बरोबर अंबरनाथमध्ये युती करायची होती का? भाजपला MIM बरोबर जी काही युती केली की नाही केली ती करायची होती का? आम्ही कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिलाय. आम्ही पाठिंबा दिला नसता तर यांनी आमचा पक्ष आणि नगरसेवक फोडायला पण कमी केलं नसतं. आम्हाला आणि कल्याण डोंबिवलीकरांना एक स्थिर राजकारण हवं, एक स्थिर विकास हवाय, त्यासाठी घेतलेली ही भूमिका आहे. तुम्हाला पण हा सेम प्रश्न आहे माझा की तुमच्या नेतृत्वावरती या सगळ्या याच्यामुळे महाराष्ट्राच्या लार्जर दॅन लाईफ जर जेव्हा आपण एखादा निर्णय बघतो तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. सर कसं असतं माहितीये का, जर माझा पक्ष मला वाढवायचा आहे तर कुठेतरी काहीतरी भूमिका घ्यावी लागते. आणि सन्माननीय स्थानिक लेवलवरती सन्माननीय आमचे नेते राजूदा पाटील यांनी घेतला हा योग्य निर्णयच आहे. जर ही लोक बाकीचे लोक आपला पक्ष वाढीसाठी जर इतर ठिकाणी जात असतील किंवा काँग्रेस सोबत जात असतील, MIM सोबत जात असतील, तर आम्ही भूमिका बदलायचा प्रश्न येतच कुठे. पहिली कसं आहे, समोरच्यावर बोट दाखवण्याआधी तुमच्यावर 4 बोट तुमच्याकडे ही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर 4 बोट तुमच्याकडे असं म्हणताना ना की तुम्ही असं असं हे जनतेपर्यंत कसं पोहोचवणार? तुम्ही जनतेकडे मतं मागताना काय म्हणून मागितली की आम्हाला भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात मतं हवी आहेत, आम्हाला शहराचा विकास करायचा, आम्ही ठाकरे म्हणून एकत्र येत आहोत. असं असताना तुम्ही त्यांच्यासोबत जाता तर लोकांमध्ये जनमत वेगळ्या पद्धतीने तयार होत आहे. कसं आहे की आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही मराठीच्या मुद्द्यावर मतं मागितली, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली. आम्ही आमच्याकडे जर का तुम्ही उमेदवार बघाल तर आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत, सर्वसामान्य उमेदवार आहेत. आम्ही काय दमदाटी करून आणलेले उमेदवार नाहीये ते. त्याला का आम्ही लोकांपुढे जातोय की सर्वसामान्यांना संधी द्या, ज्यांचे राजकीय बॅकग्राऊंड तुम्ही बघा त्यांना तुम्ही संधी द्या. हा आमचा विकासाचा मुद्दा होता. तर निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपले जे काही संख्याबळ असतं त्यानुसार रणनीती करतो, जसं त्यांनी केली. आता तुम्ही इतर महानगरपालिकांमध्ये बघा की त्यांनी ठीक आहे ते महायुतीत निवडून आले, सगळ्या ठिकाणी ते महायुतीत लढले, सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते महायुतीत निवडून आले. का नाही महायुतीच्या बैठका आहोत? का नाही महायुतीच्या बैठका आहोत? का भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची बैठक नाही घेतली? त्याच्या आधीच जर का पाठिंबा मनसेने, आम्ही महायुतीलाच पाठिंबा दिला, आम्ही विकासाला पाठिंबा दिला. भाजप स्वतःच्या अंगावर ओढून घेत आहे हा त्यांचा प्रॉब्लेम. असं रे की भाजप कधीच कुठली गोष्ट विसरत नाही असं म्हणतात. ते प्रत्येक गोष्टीचा म्हणजे त्याचं परतफेड करण्यात माहीर आहेत असं नेहमी म्हटलं जातं. तर यासाठी काही रणनीती आता त्यांना काउंटर करायला? सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास आहे की आम्ही कुठली गोष्ट विसरत नाही. इतिहास आहे आमचा. आमचे सन्माननीय पक्षप्रमुख जे राजसाहेब ठाकरे आहेत ना, हे महाराष्ट्राचं धुरंधर नेतृत्व आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं याच्यातून या राजकारणावर. पण ते तर म्हणतात की व्यथित झालोय मी. व्यतीत कसं होणार? कसं थोडस एक म्हणतात ना की औषध पोटात आधी जायचं थोडंसं कडू लागतं, पोटानंतर सर्व आजार बरं करतात ना, तसा हा विषय. एकीकडे ते म्हणतात की मी व्यथित झालोय, दुसरीकडे राजू पाटील म्हणतात की मला राजसाहेबांनी मुभा दिली होती. कन्फ्युजन आहे सगळं. कसं आहे की हे सगळे निर्णय असतात ते वरिष्ठ लेवललाच घेतले जातात. स्थानिक प्रत्येक पक्ष स्थानिक राज ठाकरे म्हणतात की स्थानिक पातळीवरचा निर्णय, स्थानिक पातळीवरचा निर्णय. तुम्ही म्हणतात की वरतून निर्णय घेतले जातात. राजूदादांनी स्थानिक पातळीवरचा निर्णय हा 100% राजसाहेबांना विश्वासात घेऊनच केला. इतर नेते काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये. आमचे नेते आदरणीय राजूदादा पाटील आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे जे सांगतील तेच आमच्यासाठी फायनल डिसिजन असतं. भाजपला काउंटर कसं करणार?
भाजपला काउंटर करायची गरज आहे. तुम्हाला असं वाटतं नाहीये? सध्या गरज आहे. सध्या भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. सर्वोच्च सत्ता आहे त्यांच्याकडे. असू दे. त्या सर्वोच्च सत्तेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा की आपले कार्यकर्ते किती महापालिकेत गेले आणि इतर पक्षाचे किती गेलेत. आज आम्हाला अतिशय अभिमान आहे की आमचे कार्यकर्ते महापालिकेत गेलेले आहेत. कळलं का? आम्ही कोणाचा पक्ष फोडून आमची पक्ष संघटना बांधत नाही. मध्ये आमच्याकडे पक्षप्रवेश झाला, हा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. आमच्या नेत्याने ठरवलं असतं तर बरेचसे नेते फोडून आम्ही इथे निवडणूक लढवू शकलो असतो, आमचे पॅनल बनवू शकलो असतो. आमच्याकडे ती पद्धत नाहीये. आणि आदरणीय राजवर्धननी जो निर्णय घेतलाय, जे काही हे केलं, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ते स्थिर राजकारण राजवर्धननी केलंय. त्या निर्णयामुळे कुठे कल्याण डोंबिवलीकर आता सुखावलेत. आता त्यांना एक शाश्वती आहे की आता इथून पुढे फोडाफोडी होणार नाही, नगरसेवक पळवापळवी होणार नाही. ती कुठेतरी स्थिर राजकारणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक स्थगिती दिली असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, भीती नाही वाटत मनसे हा पक्ष भाजपा फोडेल म्हणून? मनसे हा पक्ष ऑलरेडी भाजपाने फोडलेला, त्याच्यानंतर भाजपाची ही अवस्था झाली. त्यामुळे ओव्हरऑल म्हणते मी, पूर्ण राज्यातला जो महत्वाचा तुमचा एकूण पक्ष आहे, राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष, जसा शिवसेना फोडण्यात आली तसं मनसे फोडेल असं तुम्हाला भीती नाही वाटत भाजपकडनं की हा वचपा काढला जाईल? काय वचपा होतोय, काय होणार नाही. त्यांना वचपा काढायचं, त्यांचं जे झालंय सगळं जिल्ह्यात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जिल्हाध्यक्ष फोडला, महिला सेना फोडली, महिला सेना शहराध्यक्ष फोडला, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष फोडला, पॅनल बोर्डचा शहराध्यक्ष फोडला. एवढं सगळं करून जर का महापौर बसत नाहीये तर भाजप अर्थात व्यथित होणार आहे. तुम्हाला आहे भीती ही मनसे हा पक्ष फोडेल भाजप? कसलीच भीती नाही आम्हाला. आमच्याकडे धुरंधर नेते आहेत आणि नेतृत्वामुळे आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. आणि काय शेवटी कसं असतं, एका वोटवरशी समजा 2-4 ठाणं समजा गळून गेली तर असं नाही कधी परत पालवी फुटत नाही, परत नव्याने पालवी फुटते. पण थोडा वेळ जाईल आणि नक्की बघा ती महाराष्ट्र निर्माण सेना अख्ख्या महाराष्ट्रात आपलं काम दाखवून देईल. तुमच्या निर्णयामुळे शिवसेना युबीटी मध्ये जरा नाराज आहे. ते वरिष्ठ आता ते बसतील, ठरवतील आणि काय असतील ते चर्चा करतील आणि बाकीच्या गोष्टी पुढे ठरत असतील. हा सर्वस्वी स्थानिक नेतृत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं याबद्दल त्यांना असं वाटतं की खंजीर खुपसला गेलाय. नाही, याबाबत स्थानिक नेतृत्व, जे ओबीटीचं स्थानिक नेतृत्व आहे, जे कोणी त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत किंवा इतर पदाधिकारी आहेत, ते त्यांचे निर्णय घेतील किंवा त्यांना जे वाटतं ते भूमिका मांडतील. आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं खंजीर हे वाटत नाही. जेव्हा एखाद्या पक्षाचं संख्याबळ येतं, त्या संख्याबळ आपले नगरसेवक कसे सेफ राहतील किंवा त्या नगरसेवकांना योग्य तो निधी कसा मिळेल, जसं आम्ही आमचा निर्णय घेतो तसं ते त्यांचा निर्णय घेतील. थँक्यू. आपण मुंबई तकशी चर्चा केली. आपण आता बघितलं की मनसेच्या नेत्यांनी त्यांची नेमकी काय भूमिका आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला हे दिसून येत होतं की मनसेची नेमकी भूमिका ही स्पष्ट होत नव्हती. आज आपल्याला दिसते की मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ती स्पष्टता आहे की आम्ही कशासाठी पाठिंबा दिलाय, काय करायचं नेमकं या सगळ्याबद्दल. भविष्यातलं कल्याण डोंबिवलीतलं राजकारण हे बहुतांश कशा पद्धतीने असणार आहे याची चुणूक या सगळ्या निर्णयात आपल्याला दिसली आहे. याच्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मुंबई तक नक्की पाहत राहा. आतापर्यंत जर तुम्ही युट्यूब फॉलो केलं नसेल तर मुंबई तकचं युट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.